जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। श्रीराम नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा। नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश अशा गजाननाला वंदन केलेलं आहे, शारदेला वंदन केलेलं आहे, सद्गुरूंना वंदन केलेलं आहे। मारुती स्वरूप जणू काही हनुमंताचाच अवतार असणाऱ्या समर्थ रामदास स्वामींना वंदन करून आपण मनोबोध चिंतन या माध्यमातनं मनाच्या श्लोकावर अभ्यास करतोय, त्याचा अभ्यास करतोय, त्याच्यावर चिंतन करतोय। त्याच्यातून काहीतरी आपल्याला काय स्वतःमध्ये कसं परिवर्तन घडवता येईल, स्वतःला कसं उन्नत करता येईल, हाच विचार आपला ह्या माध्यमातून चालू आहे। पण मनाला शिकवणं म्हणजेच त्याच्यावर स्वामित्व मिळवणं। मन स्वाधीन असलं की सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात, आणि म्हणून हा उपदेश केलाय तो मनाला उपदेश केलेला आहे। आपण अनेक ध्रुवपद असलेल्या अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत। आता मागच्या वेळेच्या म्हणजे 46व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे। एकेका श्लोकातून एक एक पुढचा श्लोक समर्थांनी गुंफत 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 अशी एक सुंदर साखळी बनवली, एक शृंखला आहे। मनाचे श्लोक म्हणजे उगीच वाटेल तिथे वाटेल ते नाही, त्याचा क्रम बदलून सुद्धा चालणार नाहीये, पण त्याला मागच्या श्लोकाची पार्श्वभूमी आहे। जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे असं आपण बघत असताना या क्ष अक्षराची पुनरुक्ती तर झालीच आहे, त्यामुळे गेयता येते, त्यामुळे एक नादमाधुर्य निर्माण होतं, हे तर आपण पाहिलंच। पण अर्थाच्या आशयाच्या दृष्टीने पाहिलं तर दक्ष जो आहे त्याने कुठे लक्ष ठेवायचे हे आता आपण आजच्या पुढच्या काही श्लोकांमधनं बघणार आहोत। जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे। आता हा 46वा श्लोक झाल्यानंतर 47व्या श्लोकापासून पुन्हा 10 श्लोकांची एक शृंखला, एक मालिका आहे। त्याचं शेवटचं चरण काय आहे तर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। म्हणजे अगदी गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये जी उत्तम भक्ताची लक्षण सांगितली आहेत तीच जवळजवळ इथे वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या शब्दामध्ये आणि वेगळी उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलेली आहेत, पण आशय तोच आहे, गर्भितार्थ तोच आहे। आणि म्हणून आपण हे श्लोक काही थोडे थोडे पण महत्वाचे श्लोक म्हटलं तर अतिशय महत्वाचे आहे की मनाच्या श्लोकातला हे जे 10 श्लोक समूह आहे तो अतिशय महत्वाचे। तेवढे जरी गुण आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरी पुष्कळसं साध्य आपल्याला साधता येईल असंही वाटतंय। आता जे समर्थांनी मागच्या श्लोकात म्हटलं तर जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे, असं दक्ष तर राहायचे, सावध राहायचे। समर्थांना भोंगळपणा आवडत नव्हता, बावळटपणा आवडत नव्हता, सतत अलर्ट राहिलं पाहिजे, सतत सावध राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे। आणि म्हणून आता पुढच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतायत बघूया। 47वा श्लोक काय आहे। समर्थ म्हणतायत, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त हो निराहे। गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। लक्ष कुठे लावायचे, एकेका ओळीमध्ये एक एक पायरी आपल्याला उंच 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 नेतायत समर्थ। आणि ह्या श्लोकामध्ये तर फारच एक त्रिवेणी संगम साधलेला आहे। या एका श्लोकामध्ये ज्ञान आहे, भक्ती आहे आणि कर्म सुद्धा आहे। या तिन्ही मार्गाचा इथे सुंदर असा मिलाफ झालेला आहे। काय म्हणतात, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे। मागे पण सांगितलंय तू बाकीचं काही बोलूच नको, रघुनायका वीण बोलो नको हो।
आणि जे नसे राम ते धाम सोडून द्यावे असंही समर्थ सांगतात. त्यामुळे जी श्रद्धा ठेवायची ती श्रीरामाच्या चरणी ठेवायची हे आपल्याला आता पटलंय. पण आता श्रीराम नाही म्हणत आहेत समर्थ, आता म्हणतात श्रीहरी. म्हणजे वेगळं आहे का, निष्ठा बदलली आहे का? अहो नाही, तीच निष्ठा आहे, तोच श्रीहरी आहे, तोच श्रीराम आहे, तोच केशव आहे, तोच जनार्दन आहे, तोच विठोबा आहे, तोच सगळं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या माध्यमातनं आपल्याला निर्गुणाकडे जायचं. सगळ्या देवांच्या मध्ये एकच देव ठाकलेला आहे, एकच देव स्थित आहे, परब्रह्म आहे, हेच आपल्याला सांगतायत समर्थ. आणि म्हणून इथे श्रीहरी म्हणतायत. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, त्यालाच बघा, बाकीच्या या भौतिक गोष्टीकडे फार लक्षच देऊ नका. आणि हे बघत असताना जनी जाणता भक्त होऊन राही. तू कसा हो? जाणता भक्त हो. भक्ती ही भावभोळी पण असू शकते, पण इथे समर्थांचा जो भर आहे तो जाणत्या भक्त्यावर आहे. ज्ञानी भक्त त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी ज्ञानही सांगितलंय आणि भक्त म्हणताना त्यांनी भक्ती मार्ग सुद्धा सांगितलाय. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा. आणि हा साधनेचा जो क्रम आहे ना तो लक्षात घे बरं का. या साधनेच्या क्रमानुसार तू साधना कर. म्हणजे इथे कर्मयोग पण आला, ज्ञानयोग आला, भक्तियोग आला आणि कर्मयोग सुद्धा आलाय. आणि असं केलंस ना तर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर तुला सर्वोत्तमाचा दास कुणाला म्हणतात हे तर कळेल आणि त्या दृष्टीने त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू होतील, असं समर्थांचं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. मनाच्या निमित्ताने ते आपल्याला उपदेश करतायत खरं म्हटलं तर. आता आणखीन आपण शब्दशः अर्थ बघितला, आता आणखीन त्याच्यातला सखोल अर्थ बघणार. उपासक कसा असतो? तर उपासक त्या आपल्या उपास्य दैवताशी, आराध्य दैवताशी क्रमाक्रमाने तदाकार होत जातो. आणि त्या ज्या मानाने भक्त त्या भगवंतामध्ये लीन होतो त्या मानाने ती भक्तीचा उत्कर्ष होतो, भक्ती उदयाला येते, भक्तीची वृद्धी होते असंही म्हटलेलं आहे. हळूहळू मग तो भक्त भगवंतामध्ये एकदा एकरूप झाला की त्या भक्तीतूनच ज्ञानाची प्राप्ती होते. कुठलाच मार्ग तुम्ही एकटा आचरू शकत नाही की मी फक्त भक्ती मार्गाने जाणार असं नाहीच म्हणता येत. भक्ती आली की त्याला ज्ञान आलं आणि ज्ञान आलं की त्याला कर्म आलं. तिन्हीही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आपण नेहमीच उदाहरण बघतो गृहिणीचं. गृहिणी सुद्धा स्वयंपाक करताना तिन्ही मार्गांचा अवलंब करते. त्याच्यामध्ये कर्म आहे, कर्म तर करायलाच पाहिजे. स्वयंपाक करताना किंवा घराचं एकूणच सगळी व्यवस्था सांभाळताना गृहिणीला कर्म करावी लागतात, पण कर्माच्या जोडीला ज्ञान असायला पाहिजे. त्या सगळ्याचं कशी करायची गोष्ट त्याचं सगळं ज्ञान असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये भक्ती, प्रेम, सद्भाव असायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नेहमीच अगदी गीतेत सुद्धा शेवटी भक्ती, कर्म, ज्ञान हे सगळे मार्ग शेवटी पोचतात एकाच ठिकाणी. त्यामुळे जसा भक्तीचा उत्कर्ष होईल तसं ते ज्ञान वाढायला लागतं आणि मग तो जाणता भक्त होतो असंही म्हटलेलं आहे. पण हा जो समर्थांचा जो भक्त आहे ना तो नुसता ज्ञानी पण नाहीये आणि नुसता भक्त पण नाहीये. या दोन्हीचा संगम झालाय. जाणता भक्त होऊन पाहे आणि त्याच्या जीवनामध्ये ईश्वराविषयीचं दिव्य ज्ञान सुद्धा आहे आणि विश्वाविषयी त्याला निस्वार्थी असं प्रेम आहे. संपूर्ण विश्व हे त्याला आपलं वाटतं असा मनोहारी संगम त्याच्या ह्या भक्तीमध्ये आढळतो. तो स्वतः या सगळ्याच्या पलीकडे गेलाय, अतीत झालाय. म्हणजे तो अतिमानव झाला असला तरी त्याच्यामध्ये अभिजात अशी मानवता आढळते. तो विसरला नाहीये, तो वृक्ष झालेला नाही अतिज्ञानामुळे. तर त्याच्यामध्ये ओलावा आहे, त्याच्यामध्ये माया आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे. आणि जो भगवंताचा दास बनतो तोच जीवनामध्ये कृतकृत्य होऊन धन्यता पावतो. आणि म्हणून चौथ्या चरणात म्हणलं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता ह्या पुढच्या सगळ्या 10 श्लोकांमध्ये समर्थांच्या व्यक्तिमत्वातल्या, हे खरं म्हणलं ना तर हे समर्थांचं आत्मचरित्रच आहे. मनाचे श्लोक त्यांनी स्वतःच वर्णन केलंय, पण मी करतो असं कुठेही म्हटलं नाहीये बरं का. हे तू असं कर असं सांगता सांगता त्यांच्या अंतरीच्या खुणा ते उलगडत जात आहेत. त्यामुळे ह्या आपल्याला सहजपणाने कळतायत. आणि स्वतः, आणि आपण नेहमीच म्हणतो
नमो मारुती रामदासाभिराम. मारुती आणि समर्थ वेगळे नाहीच आहेत. समर्थ हा मारुतीचाच अवतार आहे आणि म्हणून ह्या माध्यमातनं त्यांनी स्वतःचा जीवनपट उलगडलाय आणि हनुमंताचा, मारुतीरायाचा सुद्धा जीवनपट कसा त्यांच्या जीवनाचा घाट होता हे या श्लोकामध्ये समर्थ सांगून गेले. मारुती सुद्धा बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे, अत्यंत ज्ञानी आहे. आपण फक्त त्याला शक्तीची देवता म्हणतो, पण मारुती हा अत्यंत ज्ञानी आहे आणि त्या ज्ञानाबरोबर दास्य भक्तीमध्ये पहिलं उदाहरण, पहिलं वंदन कुणाला केलं जातं तर मारुतीरायाला. त्याची दास्य भक्ती श्रेष्ठ आहे आणि तशीच समर्थांची सुद्धा आहे. आणि म्हणून इथे त्यांनी योजनापूर्वक, विचारपूर्वक हा शब्द मांडलाय, जाणता भक्त. मारुती काय आणि समर्थ काय, जाणता भक्त होते आणि तसंच तू हो असं आपल्याला सांगताय. आता पहिला चरण बघूया बरं का. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. म्हणजे लोचनाचा अर्थ आम्हाला माहितीये, मनाचा अर्थ माहितीये, पण मनी लोचनी म्हणजे नाही कळला. म्हणजे मनाने पाहायचंय का लोचनाने पाहायचंय, का मनाच्या लोचनाने पाहायचंय, का मन हेच लोचन करून पाहायचंय. बघूया आता आपण त्याचं. म्हणजे मनाने पण दर्शन घ्यायचंय त्या श्रीहरीचं आणि डोळ्यांनी पण घ्यायचंय, म्हणजे चर्मचक्षुनी पण घ्यायचंय आणि मनश्चक्षुनी पण घ्यायचंय, किंवा मनाच्या डोळ्यांनी त्याला पाहिजे. असं जर का खरंच केलं तर सगळीकडे त्याचंच दर्शन घडतं. वासुदेव सर्वमिती असं जे गीता सांगते ते हा संपूर्ण सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्या एकमेव अद्वितीय अशा परब्रह्माचं, वासुदेवाचं दर्शन घडतं. आणि मग याच्यातनं एकदा दर्शन घडलं की आपोआप अष्टसात्विक भाव जागे होतात आणि मग त्याच्यामध्ये मेकॅनिकली होत नाही, त्याच्यामध्ये ओलावा असतो, त्याच्यामध्ये भक्ती प्रेम आहे. आणि म्हणून मग तो जाणता भक्त अत्यंत सौहार्दपूर्ण अंतःकरणाने त्या आराध्य दैवताची आराधना करत असतो. इथे आता समर्थ ज्ञानी भक्ताला जाणता भक्त म्हणतात. ज्ञानी शब्द जरा अवघड वाटेल, पण जाणता कसा अगदी आपलासा वाटतो नाही का, अगदी जवळचा वाटतो. आणि मग तो जो भक्त आहे ना, जाणता भक्त, त्याला सगळे जीव म्हणजे जणू काही परमेश्वराचा आविष्कारच वाटतात. सगळ्या जीवामध्ये तोच एक परमेश्वर भरलाय. सर्वभूतस्थमात्मानं सर्व भूतानी चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा. पण सर्वत्र समदर्शन असं म्हटलेलं आहे. आणि समर्थांचं हे एक वैशिष्ट्य बरं का. काही संत, काही सत्पुरुष ज्ञान झाल्यानंतर भक्ती मार्ग सोडून देतात किंवा सगुणाची उपासना करणं सोडून देतात. कारण शेवटी सगुण ही पायरी आहे ना. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मग एकदा निर्गुणाचं दर्शन झाल्यावर सगुणाची काय आवश्यकता आहे. पण समर्थांसारखे ज्ञानी भक्त जे आहेत ते तरी सुद्धा त्यांना साक्षात्कार झाला तरी सुद्धा त्यांनी सगुणाची उपासना चालूच ठेवली. आणि गीता सुद्धा हेच सांगते, कुर्यात विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. ज्याला लोकसंग्रह करायचा आहे ना, त्यांनी साध्या माणसासारखं, अज्ञानी माणसासारखं काही वेळेला वागायला पाहिजे, तरच ते संत आपल्याला आपलेसे वाटतात. नाहीतर काही संत त्या निर्गुणाच्या उपासनेमध्ये तल्लीन होतात. पण हे खरं सांगू का, हे ज्ञानाचं अजीर्ण झाल्याचं खरं तर लक्षण आहे. ज्ञान सुद्धा पचायला लागतं ना, आणि पचवून सुद्धा पुन्हा सगुणाची उपासना करायचीच आहे. समर्थ रामरायाची किती आणि अत्यंत उत्साहाने पूजा करत होते, जरी त्यांना माहितीये की सगुणामध्ये तसा अर्थ नाहीये, कारण निर्गुणामध्ये पोहोचण्यासाठीच सगुणाची आवश्यकता आहे. पण हे निर्गुणाचं दर्शन घडून सुद्धा समर्थ रामाची पूजा स्वतःही करत होते आणि इतरांनाही सांगत होते की रामकथा घडघडाटे करावी, उत्साहाने करावी, उत्सवपूर्वक करावी, अत्यंत आनंदाने करावी, चैतन्याने ऊर्जेने ती रामाची पूजा करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, खरं म्हटलं ना तर निर्गुणाची प्राप्ती झाल्यानंतर सगुणाची आवश्यकता संपून जाते. पण संपून जाणं वेगळं आणि सोडून देणं वेगळं. समर्थांची आवश्यकता संपली असली तरी त्यांनी सगुणाची उपासना सोडली नाहीये. आणि हा ज्ञानी भक्त जरी ज्ञान मिळालं तरी आपली सगुण भक्ती सुरूच ठेवतो. आणि म्हणून या सगुण भक्तीमुळे काय होतं, सगुण प्रीतीमुळे त्या भक्तीला दृढता येते, घट्टपणा येतो. ती भक्ती अनन्य भक्ती होऊ शकते. आणि ज्ञानाचा अहंकार मात्र कधीच होता कामा नाहीये. ज्ञानाचा अहंकार झाला की पतन ठरलंच आहे, निश्चित आहे.
आणि जेव्हा तुम्ही सगुण भक्ती जेव्हा करता तेव्हा त्याच्यातून तो साधक वाचतो, त्या अहंकारापासून तो वाचतो, बचावतो असंही म्हणता येईल. आणि म्हणूनच सगळ्या संतांनी आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. ज्ञान झालं तरी भक्ती सोडायची नाही. खरं म्हटलं तर ज्ञान झाल्यानंतर भक्तीची आवश्यकता नाहीये, पण संत काय करतात, ज्ञान झालं तरी इतरांना आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी त्या भक्तीचा पुरस्कार करतात. आता इथे 3ऱ्या चरणात म्हटलेलं आहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आता काय सुंदर शब्द आहे हो, राखे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आता राखे, काय राखायचे, काय शिल्लक ठेवायचे, काय कशाचं जतन करायचे, तर गुणाचं पण आणि साधनेचा क्रम सुद्धा राखायचा आहे. राखे हा शब्द दोन्हीकडे ऍप्लिकेबल आहे. देहली दीप आपण मागे पाहिलेलं आहे याच्याबद्दल. पण बघा आता क्रम कुठला पाळायचे. आयुष्याचं सुद्धा फार सुंदर आखून दिलेलं आहे आपल्या सगळ्या संतांनी. ब्रह्मचर्य आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे. हा आश्रमाचा क्रम आहे, तो राखायचा आहे. वाटेल त्या वेळेला वाटेल ते करायचं नाही, हा सगळा क्रम राखायचं सांगितलं आहे. किंवा पुरुषार्थाचा सुद्धा क्रम आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. अर्थ आणि कामाला जेव्हा धर्माचं अधिष्ठान लाभतं तेव्हाच ते यशस्वी होतात किंवा तेव्हाच ते धर्माला अनुकूल होतात असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे हाही क्रम राखायचा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हाही क्रम राखायला सांगितलंय. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हाही क्रम आहे. किंवा यमनियमाचं सुद्धा पालन करताना आधी यमापासूनच सुरुवात करायची. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे हा सुद्धा क्रम राखायचे. काही नसताना मी एकदम समाधी घेतो किंवा मी एकदम ध्यान करतो, नाही लागणार. आधी यम, नियम, विधी, निषेध याचं पालन करा तर पुढचं शक्य आहे. त्यामुळे क्रमू साधनाचा याच्यामध्ये आणखीन फार गोष्टी अंतर्भूत आहे. शब्द 2च आहेत पण त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी अंतर्भूत आहेत. आणि म्हणून क्रमू साधनाचा ही सूचना समर्थांची लक्षात ठेवायचे. आणि सद्गुरू प्रत्येक शिष्याला वेगळा क्रम सांगतात बरं का. अधिकार भेदाप्रमाणे क्रम सांगतात, पण तो नीट लक्षात ठेवायचा आणि तो आचरणात आणायचा आहे असंही समर्थ म्हणतात. आता जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा 4थ्या चरणाकडे पण जाणार आहोत आपण. परमार्थ मार्गामध्ये तो सर्वोत्तमाचा दास कसा असायला पाहिजे. साधा पाहिजे, सरळ पाहिजे, निष्कपट पाहिजे, श्रद्धावान पाहिजे. खरंच असाच भक्त भगवंताला आवडतो. पण ह्याचा अर्थ लोक वेगळंच घेतात बरं का. साधा सरळ म्हणजे खुळा बावळा नाही बरं का, वेडपट नाही, व्यवहार शून्य असाही नाही. समर्थ भक्ताला म्हणूनच जाणता भक्त म्हणतात की तुला कोणी फसवता कामा नये. तू तर कुणालाच फसवू नको, तू सगळ्यांशी रुजुतेने वाग, पण बाकीचे कोणी जर का तुला फसवायला आले तर फसायचं नाहीये. प्रत्येकाला जशास तसे असं वागताही यायला पाहिजे. आणि मागचा श्लोक जो आहे ना, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. सतत दक्ष राहायचे, सावध राहायचे, जागरूक राहायचे. आणि हे गबाळ बावळेपण असं समर्थांना आवडतच नाही, मान्यच नाहीये त्यांना. आणि ते नाकारण्यासाठी त्यांनी या वेळोवेळी या दुर्गुणाचा तिरस्कार केलाय. बावळटासारखं वागू नका. कुणीही यावं, तुम्हाला फसवावं, टपली मारून जावं. आपण शुद्ध अंतःकरण असावं, पण इतकंही बावळट असू नये की कुणीतरी फसवावं. आणि म्हणून प्रयत्नाची, दक्षतेची किंवा चातुर्याची त्यांनी वेळोवेळी स्तुती केली की तुम्ही दक्ष राहा, सावध राहा, सगळीकडे नीट डोळे उघडे ठेवून पहा असंही सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच इथे जाणता भक्त म्हणजे कसा आहे, तो ज्ञानी आहे, तो श्रद्धावान आहे, तो प्रयत्नशील आहे, साक्षेपी आहे, विवेकी आहे, चतुर आहे, असा आहे तो उत्तम भक्त आणि तो जाणता भक्त आहे. त्यामुळे तो दक्ष शब्द आता लक्षात ठेवायचा, मागचा जो आहे तो. आता बघा आणखीन गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आपण जेवढं त्याच्यात जाऊ ना, विचार करू ना, तसे अर्थच उलगडत जातात. गुणी म्हणजे काय म्हणतो आपण व्यवहारात, अगदी गुणी मुलगा आहे बरं का हा. अहो तेवढाच गुणी नाहीये. तर गुणी शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे सगुण आहे, म्हणजे सत्व रज तम, यालाही गुण म्हटलेलं आहे. आणि सद्गुणांना सुद्धा आपण गुण म्हणतो. त्यामुळे या दोन्ही अर्थाने कसा हा गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा बघूया.
परमार्थामुळे प्राप्त काय होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसन्नता लाभते, समाधान लाभतं, आनंद लाभतो, शांती लाभते. या गुणांवर, हे सगळे सद्गुण आहेत ना, या गुणांवर किंवा परमेश्वरामध्ये किती गुण आहेत, त्याच्यामध्ये सर्वज्ञता आहे, वत्सलता आहे, करुणामय आहे, न्यायी आहे, उदार आहे, सुंदर आहे, अशा या परमेश्वराचे गुण सुद्धा सामान्य माणसाला त्याच्याविषयी सुद्धा प्रीती वाटते, गुणी प्रीती वाटे. त्यामुळे या गुणी प्रीती राखे याच्यामध्ये आपण बघा सद्गुणावर प्रेम करायचे, सगुणाचा सुद्धा आधार घ्यायचा आहे, आणि मग समाधान, शांतता, आनंद हे तर सगळ्यांनाच हवं असतं, प्रत्येकाला, आस्तिक असा किंवा नास्तिक असा प्रत्येकाला हे पाहिजेच आहे. पण त्यासाठी मात्र त्याग, संयम, तप किंवा याच्यासाठी करायला लागणारे प्रयत्न आवश्यक असतात, हे मात्र आपण ध्यानात घेत नाही, ते लक्षात घ्या. गुणी प्रीती राखे, आणि मग त्याच्यासाठी क्रमू साधनाचा. आणि एकदा ध्येय निश्चित असलं ना तरी ध्येयाकडे जो मार्ग जाणार आहे तो क्रमाक्रमानेच आचरायचा असतो. बघा क्रम शब्दाचे किती अर्थ बघतोय आपण याच्यामध्ये. साधनेचा क्रम पाहिला, पुरुषार्थाचा क्रम पाहिला, ज्ञान, ध्यान, कर्म, भक्ती, योग हे सगळे मार्गही पाहिले आपण. म्हणजे क्रम, आणि हा क्रम हळूहळू करायचं. शनैः रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू करायचं की आज मी केलं, आज भक्ती करायला सुरुवात केली की उद्या नाही फळ मिळणार, क्रमाक्रमाने मिळणार आहे. पिपीलिका मार्ग आहे हा, मुंगीसारखा आहे, पण मिळणार, नक्की मिळणार आहे. मुंगीच्या पावलाने सुद्धा कधीतरी गाठता येतच की नाही ध्येय, तसं आपल्याला क्रमाक्रमाने चालायचं आहे. आणि हे चालत असताना त्या मार्गाचं ओझं वाटता कामा नये. कुरकुर नको, कंटाळा नको, त्याचं भार आहे, कधी संपणार असं नको. अहो मार्गच इतका सुंदर आहे, मंजिले इतनी खूबसूरत है, त्यामुळे रास्ते मंजिल से भी ज्यादा खूबसूरत है. त्यामुळे आपल्याला मुक्कामापर्यंत पोहोचायचं, पण हा मार्गच बघा ना किती सुंदर आहे, त्या मार्गाने जायचंय. आणि मग ही वाटचाल धीराने करायची, आनंदाने करायची, प्रसन्नतेने करायची. मुक्काम आला तरी कळलंच नाही पाहिजे इतकी ही आनंदाने करायची. कबीरजी आमचे म्हणतात, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सीचे 100 घडा ऋत आहे फल होय. हळूहळूच हा क्रम आचरायचा आहे, हळूहळूच प्रगती होणार आहे. घाई करू नका, जबरदस्ती इथे चालतच नाही परमार्थाच्या मार्गात. आणि मग आता पुढे समर्थ म्हणतात, बघा किती सुंदर श्लोक होता हा. आता पुढे समर्थ म्हणतायत की हा मार्गक्रमणा करताना कसं वागायचंय बघूया. 48वा श्लोक आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कर्मयोग सांगितलं मागच्या श्लोकामध्ये, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग पाहिला. पण कर्म करायचं म्हणजे कुठलं? कर्म तर पुष्कळ आहेत जगामध्ये. मग वाईट कर्म करायची का, निषिद्ध कर्म करायची का? नाही, निषिद्ध कर्माकडे जायचं सुद्धा नाहीये. सदा देव काळजी झिजे देह ज्याचा, देव कार्यामध्ये मन रमवायचे. आता देव कार्य म्हणजे काय तेही आपण बघणार आहोत. पुढे म्हणलेलं आहे, सदा राम नामे वदे नित्य वाचा. मुखाने काय करायचं? सतत राम नाम करायचे. देह देवाच्या कामामध्ये झिजवायचा, मुखाने राम नाम घ्यायचे. आणि स्वधर्मेची चाल. बघा पुन्हा आलाय कर्मयोग. स्वधर्माचं पालन करायचं. तुझं कुठलं स्वधर्म आहे? जो धर्म असेल त्याचंच पालन करायचं. दुसरीकडे उगीच दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये नाक खुपसायला जायचंच नाहीये. मग काय करायचंय? असा जो भक्त आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे आता बघा, देवकाळजी. देवकार्ज म्हणजे काय? तर स्वतः आधी ईश्वराचं अस्तित्व, त्याचं महत्व, त्याची सर्वज्ञता आधी जाणून घ्यायची. स्वतः आधी ईश्वर सन्मुख व्हायचे आणि त्याचं अनुसंधान सांभाळायचे. आणि त्याच्या पुढची पायरी अशी आहे की ज्या ज्या व्यक्तीशी आपला संबंध येईल त्या सगळ्यांना, त्या प्रत्येक व्यक्तीला ही अनुसंधानाची कला शिकवायची. शिकवायची म्हणजे मी शहाणा, तू वेडा, मूर्ख असं नाही. शिकवायची म्हणजे आपल्या आचरणातनं त्यांना त्याच्याविषयी आवड, आकर्षण निर्माण झालं पाहिजे. अशी ही अनुसंधानाची कला
ह्याचा प्रसार या समाजामध्ये करायचा आणि ह्यालाच म्हटलेलं लोकसंग्रह. आणि त्याच्यासाठी मग काय करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला सुद्धा सतत जाणीव असायला पाहिजे ना. मला काय करायचंय, माझं ध्येय काय आहे, माझं उद्दिष्ट काय, याची जाणीव राहण्यासाठी सदा मुखाने राम नाम घ्यायचे. सतत स्मरण त्याचं असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी नामस्मरणासारखं सोपं साधन नाहीये. माळबिळ घ्यायला नको बरं का. मनामध्ये सारखं हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम चालू राहू दे. कर्मयोग भक्तियोग सांगड घातली की बरोबर कामही पटापट होतात, नामसाधनाही होते, त्याचा शीणही वाटत नाही, असंही सांगितलेलं आहे. आणि असा जो अखंड नामामध्ये राहणारा पुरुष आहे तो अत्यंत मोठ्या योग्यतेचा असतो. आपल्याला वरून दिसत असेल साधेच कपडे, साधच राहणी आहे, पण तरी सुद्धा त्याची योग्यता कोण आहे, कशी आहे ती त्या रामरायालाच बरोबर कळते. तो मोठ्या योग्यतेचा असतो. आणि व्यवहार करताना आता तुम्ही म्हणाल 24 तास काही आम्हाला नाम घेणं शक्य नाहीये. असू दे ना, व्यवहार करताना सारखं मुखाने जरी नाम घेतलं नाही तरी आतमध्ये सतत स्मरण पाहिजे, आतमध्ये त्याचं अनुसंधान पाहिजे, त्याचं सतत ध्यान लागलं पाहिजे. आणि एकदा अनुसंधान लागलं की वाणीने, अगदी वैखरीने नसेल पण ज्याला अजपाजप म्हणतात किंवा तोंडातल्या तोंडात उपांश जप म्हणतात, तो तरी चालूच राहतो, आपोआप चालू राहतो. काम कुठलंही करा हाताने बघा. आणि आपलं जे प्रत्येक कर्म आहे ना ते कसं व्हायला पाहिजे तर भगवंताच्या कार्याला पूरक असलं पाहिजे. पूरक म्हणजे सप्लिमेंटरी. त्याच्या कार्यामध्ये विघ्न आणेल असं माझ्याकडनं काहीही घडता कामा नाहीये. परमेश्वराचा जो संकल्प आहे ना त्याच्यामध्ये माझा संकल्प मिसळून टाकायचे, म्हणजे मग ते देवकार्य होतं. कुठलंही कार्य असू दे, माझ्या घरचा स्वयंपाक मी करते तो सुद्धा त्याच्यासाठीच करते अशी भावना तरी करा. निदान भावना करा, म्हणजे त्याच्या मोठ्या संकल्पामध्ये आपला लहानसा संकल्प मिसळून टाकायचा आहे, म्हणजे ते प्रत्येक कार्य हे देवकार्य होईल. आणि ते करताना सुद्धा सतत मुखामध्ये नाम असेल तर काय विचारता, मग ते देवकार्यच होणार आहे. आणि मग अशा कार्यासाठी देह झिजवणं म्हणजे देवकाळजी झिजे देह ज्याचा. तुमचाच संसार आहे, तुमचंच सगळे कुटुंब आहे, तुमचीच मुलं बाळ नातेवाईक सगळे तुमचेच आहेत, पण त्यांना देवस्वरूप माना ना. देवासाठी करतोय, परमेश्वरासाठी करतोय असं मानून तुमची सगळी कर्म केली तर तेच देवकार्य होणार आहे. आणि किंवा उलट स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. तुमच्या वाट्याला जे काम आले, जे कुठलं काम आलं असेल, गृहिणी आहे, शिक्षिका आहे, नर्स आहे, शेतकरी आहे, काहीही काम असेल तरी त्यालाच तुम्ही ईश्वराचं काम माना. हा स्वधर्म हे माझ्यावर सोपवलंय, मीच का करायचं, ते अमुक ते तसे करत नाहीत, मीच का करायचं असं नाही म्हणायचं. तुझी योजना केली त्या कार्यासाठी. घरात कुणी आजारी असेल, कुणी वृद्ध असतील, त्यांची सेवा करायची, मीच का करू, ती आमची ही जाऊ नाही करत, ती ही करत नाही, मीच का करू. अगं तुझी नेमणूक केली ना त्याच्यासाठी. हा विश्वास मनात धरायचा आणि ते देवाचं काम म्हणून करायचं. कुठलंही कधी कधी न आवडीची कामं सुद्धा करावी लागतात. सगळीच कामं काही आपल्याला आवडतात असं नाहीये. आपल्याला दुसऱ्यांचा जरा जास्त हेवा वाटतो. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड, माहितीये. पण तरी सुद्धा आपण आपलं कार्य आहे ना ते अत्यंत मनापासून देवाचं कार्य समजून केलं तर ते परमेश्वरापर्यंत पोचतं. नाहीतरी फुलांची, कुठल्या फुलांनी त्याची पूजा करायची, स्वकर्म कुसुमांनी पूजा करायची, किंवा म्हटलं आहे इंग्लिशमध्ये सुद्धा वर्क इज वर्शिप. तुमच्या कामातूनच त्याची पूजा साधायची आणि मग ही स्वधर्म साधना म्हणून सांभाळायला पाहिजे. जे काम वाट्याला आलंय ना ते उत्तम प्रकारे मी करेन. माऊलीने तर सांगून ठेवलेले, अर्जुना जे जे विहित ते ईश्वराचे मनोगत. तुझं जे विहित कर्म आहे ना, तू क्षत्रिय आहेस, तुला लढण्याचं काम दिलेलं आहे, ते ईश्वराचं मनोगत आहे, ती त्याची इच्छा आहे आणि म्हणून तू युद्धासाठी तयार हो. प्रत्येक माझं कर्म हे भगवंताकडे नेणारं असं, मुंगीच्या पावलाने का होईना प्रत्येक काम मला भगवंतापर्यंत पोहोचवणार आहे अशी खात्री बाळगा. ते काम सुंदरही होईल आणि त्याचा थकवा वाटणार नाही, त्याचा कंटाळा येणार नाही, त्याचं ओझं वाटणार नाही, ते सहजतेने कामं घडत जातील. समर्थांची भाषाच इतकी उत्तम आहे हो, इतकी प्रतिभाशाली आहे. सदा शब्द त्यांनी या श्लोकामध्ये 3दा वापरलाय. सदा देवकाजी, सदा राम नामे,
स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचं. सदा 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 एकदा सांगितलं तर आम्हाला कळलं असतं. नाही ना, तसं नाही ना, आम्हाला कळत नाही ना. याच्यातून तुमची कर्म आणि उपासनेतलं सातत्य दाखवण्यासाठी समर्थ सारखे सदा आणि नित्य शब्द नेहमी वापरत, सदा सर्वदा. आणि दुसरी गोष्ट आहे ती देवकार्यामध्ये सुद्धा तो उत्साह टिकून राहायला पाहिजे. कंटाळा उरकायचं म्हणून कधीच करायचं नाही. पूजा नाही, देवकार्य कुठलंच ते असं करायचं म्हणून करायचं नाही. अरे काय आनंदाने करायचंय. आज बाई आली नाही, चला भांडी घासूया, याच्यात सुद्धा आनंद आहे. आनंद शोधा, सगळ्यामध्ये आनंद आहे. कुठलंही न आवडीचं मनाविरुद्ध काम करावं लागलं तरी तुम्ही जर का त्याच्यामध्ये आनंद शोधलात तर ते काम असं होऊन जातं, झटक्यात होऊन जातं. आणि म्हणून हे सगळं कशाने घडतं तर नामस्मरणाने. वाणीने जर का त्या रामनाम घेतलं तर आपोआप सगळं घडतं. आणि मग सगळ्या साधनांचं फळ आपल्याला क्रमाक्रमाने मिळतं. झाले साधनाचे फळ. शेवटी सगळा दासबोध लिहून समर्थ म्हणतात साधनाचं फळ आता झालेलं आहे. कारण असं होत असताना काय होतं तर विषयांकडची जी ओढ असते ती कमी 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 व्हायला लागते. इंद्रियांना आपोआप संयम येतो. बाकीचं बोलण्यापेक्षा माझं जो जप चाललाय तोच मी करते असं जर का जेव्हा वाटतं तेव्हा मग चित्त शुद्ध होतं, बुद्धी स्थिरावते आणि मग परमार्थामध्ये जीव रमायला लागतो. आधी ती जपमाळ घेऊन बसल्यावर झोप येते, जांभया येतात, कंटाळा येतो, कधी आटपणार असं वाटतं. पण मग जीव रमायला लागतो. आणि म्हणून समर्थ नेहमीच नित्य आणि सदा या शब्दांचा वापर करतायत. स्वधर्म. स्वधर्म म्हणजे आपण आनंदाने स्वीकारलेली जीवन पद्धती म्हणजे स्वधर्म आहे. जसं एखाद्या नवीन लग्न झालेल्या स्त्रीचं त्या सासरच्या माणसाविषयी निष्ठा असते. ओळखीची पण नाहीयेत, अजून पुरती ओळख पण झालेली नाहीये, पण हे सासरे आहेत, या सासूबाई आहेत, हा दीर आहे, ही पतिराज आहेत, ही नणंद आहे, ह्या कोण मामे सासूबाई आहेत. सगळ्यांविषयी तिच्या मनामध्ये निष्ठा असते, खऱ्या कुलवधूची बरं का. आणि अशी असते तशीच आपल्या कर्माविषयी सुद्धा निष्ठा ठेवली पाहिजे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी ती कितीतरी गोष्टी करत असते ज्याची सवय नसते. तसंच परमेश्वर याच्यामुळे प्रसन्न होणार आहे ना माझ्या कामामुळे, मग मी हे अत्यंत आनंदाने करेन अशी त्याच्यामध्ये एक भाव यायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे असा भक्त भगवंताला फार आवडतो जकी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता पायरी पुढे नेतात बरं का. मगाशी नुसतं सांगितलं सदा राम नामे वदे नित्य वाचा. आता तेवढंच नाहीये, नुसतं राम नाम मुखाने घ्यायचं आणि वाटेल तसं वागायचं असं नाही चालणार. पुढच्या 49व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात सदा बोलण्या सारिखे चालता हे अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. आता बघा नुसतंच नाम घ्यायचा नाहीये. जो भगवत भक्त जसा बोलतो तसाच नेहमी वागतो. अनेक देवांच्या अंतर्या बघा जसं बोलणं तसं वागणं असेल तर लोकांचा विश्वास बसतो. बरं आता या जगामध्ये कितीतरी देव आहेत, पण अनेकी सदा एक देवासी पाहे. त्या अनेक देवामध्ये आपल्या देवघरात सुद्धा अनेक मूर्ती असतात. देवळं आपल्या गावामध्ये कितीतरी आहे. विठोबाचं आहे, दत्ताचं आहे, शंकराचं आहे, गणपतीचं आहे, अनेक देव आहेत. तत्व ओळखायचे. त्याच्यातलं मुख्य तत्व काय आहे ते परब्रह्म हे सगळ्या ह्या देवांमध्ये व्यापून राहिलेलं आहे हे ओळखायचे. आणि म्हणून अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी भजे. सगुणाचं भजन करतो पण त्याच्या मनामध्ये भ्रमाचा गोंधळ नाहीये, भ्रमाचा कोलाहल नाहीये, त्याच्या मनामध्ये खात्री आहे. आणि म्हणून म्हटलेलं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बघा हा अध्यात्मातला एक नियमच असा आहे की अंतरंग आणि बहिरंग याच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आत एक आणि बाहेर एक असं नाही चालणार, असं चालतच नाही. त्याच्यामध्ये अविरोध असला पाहिजे, म्हणजे सुसूत्रता असली पाहिजे. आणि हे एरवी सुद्धा अध्यात्मातलं राहू दे, हे निरोगी किंवा पूर्ण विकसित अशा व्यक्तिमत्वाचं उत्तम असं लक्षण आहे. पर्सनॅलिटी कशी असावी, साधा व्यवहारातली सुद्धा बरं का, आत बाहेर, ज्याला आपण आता आजच्या भाषेमध्ये ट्रान्सपरंट म्हणतो, अशी पर्सनॅलिटी असायला पाहिजे. मग लोकांचा विश्वास बसतो.
नाही तर वरतून गोड गोड बोलायचं आणि आतून काहीतरी कपट करायचं, हे नाही चालणार. आणि मग अशी जी व्यक्ती असते त्यांनी स्वतः अनुभवलेलं तेवढंच तो शब्दांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मला अनुभूती आली म्हणून मी तुम्हाला सांगतोय, असा त्याचा भाव असतो आणि तो खरा असतो बरं का. आणि एकूणच ही सगळी संपूर्ण ब्रह्मांडाची विश्वाची रचना आहे ना, याला प्रत्येक वेळेला 2 प्रकारची अंग आहेत. एक म्हणजे एकपणाचं अदृश्य अंग आणि अनेकपणाचं दृश्य अंग आहे. आपल्याला अनेक गोष्टी वेगवेगळ्या दिसतात. कुत्रा वेगळा, मांजर वेगळं, घोडा वेगळा, मुंगी वेगळी, हत्ती वेगळा, सिंह वेगळा, ससा वेगळा, तू वेगळा, मी वेगळा. अंग अनेक आहेत. सगळी सृष्टीच इतकी बहुरंगी आहे, विविध रंगी ही सृष्टी नटलेली, हे आम्हाला दिसतं डोळ्यांनी. पण एक जाणवतं की या सगळ्यामध्ये एकपणा आहे, एक सूत्र आहे, काहीतरी आहे. नीट कळलेलं नाही आम्हाला, पण काहीतरी एक सूत्र आहे एवढं तर आम्हाला निश्चित कळतं. आणि ज्यांची स्थूल दृष्टी आहे त्या या विविध रंगी सृष्टीमध्ये रमतात, ज्यांची स्थूल आहे. पण ज्यांनी सूक्ष्म दृष्टीने, ज्यांचा विचार तरल अवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे, त्यांना मात्र या सगळ्या याच्यातला अनेकत्वातलं एकत्व जाणवतं. युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी असं त्यांना ते जाणवतं, त्यांना कळतं आणि ते त्याच्यात रमतात. आणि म्हणूनच देवदेवतांची कितीतरी रूप जरी असली तरी त्यांच्या अंतर्यामी एकच अंतरात्मा साक्षीपणाने वावरतो आहे, असा साक्षात अनुभव त्याला येतो. दिसतात वेगळं, गणपतीची सोंड वेगळी, विठोबाचे कमरेवरचे हात वेगळे, दत्ताचं रूप वेगळं, नटराजाचं वेगळं, शिवशंकरांचं वेगळं, रूप वेगळे, पण सगळ्यामध्ये एकच तत्व आहे, एकच अंतरात्मा साक्षीपणाने वावरतोय असा अनुभव येतो. आणि असा जो भगवत भक्त असतो त्याला ती सिद्धावस्था पचनी पडते आणि तो तरी सुद्धा सगुणाची उपासना चालू ठेवतो. हे विराट ज्ञान त्याला झालेलं आहे, या एकत्वाचं त्याला ज्ञान झालंय, पण ते तो पचवतो आणि सगुणाची उपासना चालू ठेवतो. आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाहीये, कुठलाही गोंधळ नाहीये, गलबला नाहीये. आणि त्याला हे माहितीये की सगुण म्हणजे काही अंतिम सद्वस्तू नाहीये, हे त्याचं माध्यम आहे, हे कळतं. ही स्वच्छ जाणीव त्याच्या अंतरंगामध्ये जागी असते आणि म्हणून त्याला भ्रमाचा लवलेश सुद्धा नाहीये आणि त्यामुळे तो भ्रमात सापडत नाही. आता इथे बघा, परत सदा शब्द आलाच आहे. सारखं किती वेळा मनाच्या श्लोकामध्ये सदा शब्द आलाय, बघूच या आपण. सदा बोलण्यासारखे चालत आहे. सातत्य पाहिजे. एकदा दोनदा चारदा मी समर्थाने सांगितल्याप्रमाणे वागले, झालं माझं कर्तव्य, असं नाही चालणार. सदा म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सदा सदा बोलण्यासारखे चालत आहे. आणि एकदा मुद्दाम काही तो अंगामध्ये बाणवायचा नाही, परमार्थ एकदा मुरला ना की आपोआप सातत्य येतच. साहित्यिक लोक जी भाषणं करतात ना त्याच्यामध्ये भाषेचा फुलारा आहे, अलंकार आहेत, अगदी टाळ्या घेणारी वाक्य आहेत, पण त्याच्यामध्ये अनुभूती नाहीये, त्याच्यामध्ये अंतरंग नाहीये, त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये गोंधळ असू शकतो. संत याच्या उलट, संत मात्र जे लोकांना उपदेश करतात ते स्वतः आधी आचरलेला त्यांनी असतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलंच आहे ना. त्यामुळे इथे आता त्यांनी म्हणले अनेकी सदा एक देवासी पाहे. याच्यामध्ये आणखीन एक हिडन गोष्ट आहे, एक लपलेली गोष्ट आहे की याच्यामध्ये विविध संप्रदायामधल्या समन्वयाची भावना सुद्धा समर्थांनी गुंफलेली आहे. संप्रदाय अनेक असतात, शैव आहे, वैष्णव आहे, आणखीन कितीतरी संप्रदाय आहेत, पण या सगळ्यामध्ये देव कोण आहे? त्यामुळे अल्लाह आहे तोच आहे, येशू ख्रिस्त म्हणा, जीसस म्हणा, काही नावं तुम्ही द्या हो त्याला, पण तो एकच आहे. अनेक ईसा म्हणजे एवढे आपले देव एवढ्या पुरतं नाही, कुठेही राम कहो या रहीम कहो, तो राम रहीम सगळ्यामध्ये तोच आहे असं ही समन्वयाची भावना आहे. आणि हिंदू संस्कृती कशी आहे, सेक्युलरिझम ज्याला म्हणतात, विविधतेमध्ये एकतेचा शोध घेणं हे हिंदू संस्कृतीचं खरं तर वैशिष्ट्य आहे. इथे विविधता आहे पण विरोधाभास नाहीये. एक घट म्हणजे घट अनेक असले तरी माती एकच आहे ना, अलंकार अनेक असले तरी त्याच्यामधलं सोनं एकच आहे. तसंच उपकरणं अनेक आहेत. आमच्याकडे ट्यूब आहे, फॅन आहे, मिक्सर आहे, एसी आहे,
टीव्ही आहे, आम्हाला कितीतरी विजेची उपकरणे लागतात. काम वेगळं आहे प्रत्येकाचं, पण सगळ्यामध्ये वीज एकच आहे. तसंच समर्थांनी सुद्धा बघा ना, समर्थांनी सुद्धा विठ्ठल भक्तीचे सुद्धा अभंग रचलेत बरं का. समर्थ रामरायाचे जरी अगदी निस्सीम भक्त असले तरी त्यांनी विठ्ठल भक्तीचे अभंग रचलेले आहेत. अगदी तुकाराम महाराजांनी सुद्धा विठोबाचे भक्त असले तरी त्यांनी रामभक्तीचे रचलेले आहेत. अहो, अगदी कृष्णमय झालेली आमची मीरा म्हणते, राम रतन धन पायो. ती सुद्धा रामाला मानतेच की, पण त्यांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाहीये, भ्रम नाहीये. सगळीकडे स्वच्छ जाणीव आहे, परमेश्वर एकच आहे. आणि नाही का, समर्थांना सुद्धा विठ्ठलाने रामरूपात दर्शन दिलं होतं. नरहरी सोनाराला त्यांनी शंकराच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं. आणि आपण पाहतोच ना, भगवान शंकर हे रामाची उपासना करतात. त्यामुळे महेश पार्वती प्रती सगुण बीज सांगती, श्री राम राम हे म्हणा असं म्हटलेलंच आहे. आणि खरंच भगवान शंकर रामाची उपासना करतात आणि राम प्रभू रामचंद्र रामेश्वराला शिवलिंगाची स्थापना करतात. त्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाहीये, त्यांच्यामध्ये कलह नाहीये. दैवतावरून निर्माण होणारे जे सांप्रदायिक कलह आहेत, हे अज्ञानी आणि दुराग्रही भक्तांनी माजवलेली ही बंड आहेत. प्रत्येकाने मग आता करायचं काय, प्रत्येकाने आपल्या आराध्य दैवतावर निष्ठा ठेवावी, पण इतर दैवतांबद्दल आदरभाव जरूर बाळगावा. मला समजा कृष्ण आवडतोय तर ठीक आहे, कृष्णाची तुम्ही निष्ठा ठेवा, पण बाकीचे देव आहेत ना, त्यांचा आदर तरी करायला शिकलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणतात की निष्ठा आणि उदार मतवाद याचा अतिरेक नको. निष्ठा म्हणजे एकच धरायचं आणि उदार मतवाद म्हणजे सगळ्यांना, याचा संगम साधता आला पाहिजे. आणि श्रद्धा जर का मिळमिळीत झाली तर साधकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. परंतु आदर्श भक्ताच्या बाबतीत मात्र भ्रमाचा कुठलाही प्रश्नच उद्भवत नाही. ईश्वर प्राप्तीबद्दल त्याच्या मनामध्ये तिळमात्र सुद्धा संदेह नसतो. नाहीतर होतं काय, जगामध्ये बघा ना, जसं बोलतात तसं वागणारे फारच कमी असतात, किंवा लोकांना शहाणपणा शिकवतात, पण आपल्या घरामध्ये आणखीन गोंधळच असतो. परोपदेशे पांडित्यम सर्वथा सुकरम नृणाम, धर्मे स्वीय मनुष्ठानम कस्यचित सुमहात्मनः. दुसऱ्याला शहाणपणा शिकवायला खूप आवडतो, पण ते सोपं आहे कारण ना, पण स्वतःला म्हणजे स्वतःच्या धर्मामध्ये निष्ठा बाळगणं हे सुद्धा अवघड काम आहे. आणि ते काही क्वचित अशा महात्म्यांनाच जमतं. आपण जसं बोलतो तसंच वागणं हे अपेक्षित आहे, पण असं घडत नाही ना प्रत्येक पेक्षा. ते वागणं अवघड जातं. किंवा मग उलटं करा ना, हे जमत नसेल तर उलटं करा, जे वागता येतं तेवढंच बोला. जसं तुम्हाला वागणं शक्य आहे ना तेवढंच आपल्याला बोलायला पाहिजे. यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायामच साधूनाम एक रूपता. मनामध्ये जो विचार आहे तोच उच्चारामध्ये, आणि जो उच्चारामध्ये तोच आचरणामध्ये आहे. असं वागलं ना तर लोकांचा सुद्धा त्या व्यक्तीवर, त्या साधकावर, त्या भक्तावर विश्वास बसतो. नाहीतर ही सगळी सृष्टी निर्मिती जेव्हा झाली ना, तेव्हा ते एकच परब्रह्म तत्व अनेक रूपांनी नटलेलं आहे. त्या विविधताला अनेक रंग आहेत, नावं आहेत, आकार आहेत. प्रत्येक पक्षी वेगळा, प्रत्येक फूल वेगळं, प्रत्येक पान सुद्धा वेगळं आहे. माणसं म्हटलं तर किती भेद आहेत त्याच्यामध्ये. सगळं वेगवेगळं असलं पण तरी सुद्धा त्याच्या सगळ्याच्या मुळाशी तत्व आहे, ते एकच तत्व आहे. आणि हा सिद्धांत कोण जाणतो? जो जाणता भक्त आहे त्याला हे सगळं कळतं. आणि मग ती विविधता त्याच्या वृत्तीला विचलित करू शकत नाही. आणि मग अनेक संप्रदायामध्ये सुद्धा त्याला एकच धर्म दिसतो, एकच देव दिसतो. समर्थांनी सुद्धा मुस्लिम षटकं सुद्धा रचलेली आहेत बरं का, अष्टकं, किंवा त्यांनी भारूड रचलेलं आहे. हिंदी रचना सुद्धा समर्थांच्या आहेत. म्हणजे असं नाहीये की समर्थ फक्त रामालाच मानतात आणि फक्त मराठीतच, असं नाहीये. समर्थांच्या संस्कृतमध्ये रचना आहे, हिंदीमध्ये काय, उर्दूमध्ये सुद्धा रचना आहेत. त्यामुळे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा असं म्हटलेलं आहे. आणि जो पूर्ण, आणि खरंच जे खरं पूर्णत्वाला गेलेले आहेत ना, असे सत्पुरुष लोककल्याणासाठी सगुण भक्तीचा सुद्धा पुरस्कार करतात. आवडीने ते सगुणोपासना करतात. गीता सांगते सर्व भूतेषु ये नैकम,
भावमव्ययमीक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानो विद्धि सात्विकम. त्याला सात्विक ज्ञान म्हटलेलं. सगळ्या भूतमात्रामध्ये एक भाव ज्याला दिसतो तो. हे सगळं कुणाला शक्य आहे? या भक्ताला शक्य आहे. आणि जो असा भक्त आहे त्याला म्हटलेले जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा सर्वोत्तम दास होण्याच्या दिशेने आपलाही प्रयत्न आहेच की. आपण एवढे मोठे नाही आहोत. पण का बरं मोठे का नाही आहोत? आपल्यामध्ये सुद्धा तेच परमतत्व आहे ना. तेच आत्मतत्व आहे जे माऊलीमध्ये होतं, जे तुकाराम महाराजांमध्ये होतं, जे समर्थांमध्ये होतं. तेच तत्व, तेच चैतन्य, तीच ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा आहे. त्यांच्या इतके जरी नाही तरी आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा आहे. नित्य नवा दिस जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अभ्यास नित्य नवा दिस जागृतीचा. रोज जाग झाल्यानंतर आपण काहीतरी निश्चय करायचा आहे, संकल्प करायचा आहे आणि रात्री झोपताना तो तपासून पाहायचा की आज मी ठरवलं तर ते झालं का. असं जर का आपण आपल्या वृत्तीमध्ये इतका नेमस्तपणा ठेवला, इतकी तपोनिष्ठता ठेवली तर आपल्यालाही उत्तम भक्त तरी होणं अजिबात अशक्य नाहीये. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं म्हणूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.